नमस्कार, मी मयुरी. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी साड्या कशा धुवायच्या, म्हणजे घरच्या घरी साड्या ड्रायक्लीन कशा करायच्या, तेही अगदी ₹5 आजकाल साडी ड्रायक्लीनला द्यायचं म्हणजे किमान ₹300-400 आपल्याला बाजूला ठेवावे लागतात. आपल्या ज्या सिल्कच्या साड्या असतात, हेवी वर्क असते त्याच्यामध्ये, जरी काठाच्या साड्या असतात, त्या आपण डायरेक्ट मशीनला लावू शकत नाही किंवा डायरेक्ट धुवू पण शकत नाही. तर अशा वेळेला काय करायचं हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि साड्या धुताना कोणती काळजी घ्यावी त्यासाठीच्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त ₹5 साड्या ड्रायक्लीन कशा करायच्या ह्याची स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधून. ही साडी आहे कॉटनची, गडवाल आहे. ही साडी मी तुम्हाला वॉश करून दाखवणार आहे. ही साडी मी एकदा वेअर केलेली आहे, एकदा ड्रायक्लीनला सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर परत 2-3दा मी ही वेअर केलेली आहे. आणि आता बाहेर कुठे ड्रायक्लीनला न देता मी तुम्हाला घरच्या घरी वॉश करून दाखवणार आहे ही साडी. ही साडी जरी कॉटनची असेल तरी ह्याच्यावरती एक शाईन आहे, एक ग्लेज आहे, एक गोल्डन ग्लेज. ती शाईन न घालवता, कुठलेही हार्श केमिकल्स न वापरता घरच्या घरी कशी साडी ड्रायक्लीन करायची हे मी तुम्हाला दाखवते. पूर्वीच्या काळी माणसं रिठा वापरायचे साडी ड्रायक्लीन करण्यासाठी. तर आत्ताच्या ह्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्याला रिठा वगैरे उपलब्ध होणार नाही लवकर. त्यामुळे अगदी ₹5 म्हणजेच शॅम्पू वापरून मी साड्या धुवून दाखवणार आहे तुम्हाला. कुठलाही ₹1चा शॅम्पू तुम्ही घेऊ शकता. मी वाटिका घेतलेला आहे. तुम्ही कोणताही शॅम्पू घेऊ शकता. एकदम माइल्ड असणार आहे तो शॅम्पू. त्यामुळे साड्यांना कुठलंच म्हणजे हानी होणार नाही. साड्या एकदम सॉफ्ट राहणार आपल्या. इथे मी हे शॅम्पूच्या पुड्या घेतलेल्या आहेत ₹1च्या वाटिकाच्या. तुम्ही कोणत्याही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकताय. इथे मी हे 5 सॅशे घेतलेले आहेत. एक आहे ते मी ब्लाऊज धुताना यूज करणार आणि बाकीच्या 4 आहेत त्या साडी धुताना यूज करणार. ह्याच्यासोबत आपल्याला मीठसुद्धा लागणार आहे साडी वॉश करताना. इथे मी हा वाटिकाचा शॅम्पू घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही तुमच्या चॉईसनुसार शॅम्पू सिलेक्ट करू शकता. इथे मी 4 पुड्या घेतलेल्या आहेत शॅम्पूच्या आणि त्या पूर्णपणे ह्या टपामध्ये मी टाकणार आहे. सोबतच ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तरी मीठ टाकणार आहे. मिठामुळे काय होतं की आपल्या ज्या साडीची शाईन असते ना ती टिकून राहते, जास्ती कलर जात नाही आणि आपल्या साडीचा कलर फिक्स होतो आहे. म्हणजे नवीन असल्यावरती जेव्हा तुम्ही पहिल्यांदा साडी धुता त्यावेळेला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, जेणेकरून आपल्या साडीचा कलर फिक्स होतो आहे. इथे मी शॅम्पू, मीठ आणि पाणी हे मिक्स केलेलं आहे. पाणी आपल्याला नॉर्मलच घ्यायचं आहे, गरम पाणी घ्यायचं नाही आहे. आणि इथे मी साडी भिजवून ठेवणार आहे. इथे साडी आणि ब्लाऊज मी सेपरेट भिजवलेलं आहे, किमान अर्धा तास तरी भिजवायचं आहे. साडी भिजवून झाल्यानंतर इथे मी एक छोट्या टोपामध्ये 1 पुडी घेतलेली आहे शॅम्पूची आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा हे तिन्ही मिक्स करणार मी आणि ह्याच्यामध्ये मग मी ब्लाऊज घालणार भिजवायला. ब्लाऊजसुद्धा आपल्याला किमान अर्धा तास भिजवायचा आहे, म्हणजे साडी आणि ब्लाऊज दोन्ही आपल्याला अर्धा तास भिजवायचे आहेत. इथे ब्लाऊज भिजवताना आपल्याला कळून येतं आहे की आपल्या म्हणजे साडीचा किंवा ब्लाऊजचा कलर जातो आहे का. जास्तीत जर कलर जात असेल तर आपल्याला अर्धा तास ठेवायची गरज नाही, थोडाच वेळ तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर काढून घ्यायचं आणि काखेच्या इकडची जी आपली बाजू असते ब्लाऊजची ती तुम्ही हातावरती रब करून घेऊ शकताय. इथं आपल्याला ब्रशचा उपयोग करायचा नाही आहे, हातानेच जे काय असेल ते आपल्याला वॉश करायचे आहे ब्लाऊज. इथे प्रॉपरली वॉश करून झालेला आहे ब्लाऊज आणि आता साडी मी वॉश करणार आहे. ह्या ज्या हेवी साड्या असतात ना त्या शक्यतो घाण होत नाहीत, कारण आपण हेवी असल्यामुळे त्याला जपूनच वापरतो. पण आपल्या फॉलच्या इकडे किंवा मग काठाच्या बाजूला थोडंसं घाण होण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे मी फॉलच्या बाजूला जी काठाच्या बाजूची जी साईड आहे त्याला मी हातावरती रब करून घेतलेलं आहे. जर जास्त घाण झाले असेल तुमच्या फॉलच्या इकडे तर तुम्ही थोडासा ब्रशचा वापर करू शकताय, फक्त फॉलवरती, काठावरती नाही, बाहेरच्या बाजूनी. इथे साडी थोडीशी अशी आपण जशी घरात धुतो तशी एकदम हलक्या हाताने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित धुवायचं आहे 3-4 वेळा, त्याचा पूर्ण फेस जायला पाहिजेत. इथे मी साडी धुताना कुठलेही केमिकल्स वापरले नाही आहेत, फक्त शॅम्पूमध्ये साडी धुतली आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त पाण्याचा वापर केलेला आहे मी.
साधारण 5-6 वेळा मी पाणी चेंज केलेलं आहे, ज्याच्यामुळे साडी एकदम स्वच्छ निघलेली आहे. साडीला व्यवस्थित पिळून मी वाळत घातलेली आहे साडी अशा पद्धतीने. आणि साडी वाळून झाल्यानंतर मी प्रेस केलेलं आहे घरीच. तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही बाहेरून प्रेस करून घेऊ शकताय, पण मी घरीच प्रेस केली आहे अशा पद्धतीने. सो इथे मी साडी धुतलेली आहे, छान त्याला वाळवलं, त्याला प्रेससुद्धा केलं आणि प्रेस मी घरच्या घरी केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बाहेर देऊ शकताय. आणि घडी घातल्यानंतर साडी अशी दिसते, एकदम नव्यासारखी झालेली आहे साडी. जशी आपण दुकानातनं आणलेली होती तशी एकदम तशीच ग्लेज आलेली आहे, परत एकदम तशीच चकाकी आलेली आहे. आणि बॅक साईडून पण बघा तुम्ही, काठ पण एकदम व्यवस्थित स्वच्छ झालेले आहेत. आणि अशा प्रकारे मी ही साडी धुतलेली आहे घरच्या घरी एकदम स्वस्तात. साडीसोबत मी ब्लाऊजसुद्धा त्या पद्धतीने धुतलेला, त्यामुळं ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित नव्यासारखा दिसतोय, यू कॅन सी. सो अशा प्रकारे साडी पण आणि ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित धुवून झालेले आहेत. बाहेर जर आपण लॉन्ड्रीला दिले तर तुम्हाला माहितीच आहे, तिकडे 300-400 रुपये तर आपल्याला द्यावेच लागतात. तर इथे मी घरच्या घरी एकदम 5 रुपयात साडी धुतलेली आहे. आणि अशाच प्रकारे मी माझ्या सगळ्या सो तुम्ही सुद्धा ही ट्रिक यूज करून बघा आणि तुमचेही लॉन्ड्रीचे पैसे किंवा ड्रायक्लीनचे पैसे वाचतील. आणि तुम्हाला कसा अनुभव आला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.